जय श्री राम, आज मी थोडा झूठ बोलने जा रहा हूं, थोडा माफ करना, असं रोज चालू असतं बरं का. मग त्या प्रभू रामचंद्रांची पण खरं तर अवमान असतो तो, कारण ते दैवत कुठल्या पातळीवरचं आहे की जे आज्ञाधारक होतं आणि जे त्यागी होतं. हे भोगी लोक आहेत, हा यातला फरक लक्षात घ्या. आणि तो लोकांच्या लक्षात आलेला आहे. शेतकरी उद्ध्वस्त होत असताना जूनची तारीख म्हणजे पुढचा पावसाळा येणार तेव्हा ठरवणार का? यांचे मुहूर्त कसे असतात बघा. आणि बरोबर निवडणुका यांचे मुहूर्त. काल परवाकडे बिहारच्या निवडणुकीच्या पूर्वी 10,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा करतात. त्याचबद्दल अगोदर पंतप्रधान म्हणाले, हे रेवडी या वाट रे. अरे वा, मग आता तुम्ही काय वाटताय? रेवडीपेक्षा मोठी महारेवडी वाटताय. हे जे काय आहे ना, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि देशाला सतत सतत दिवसभर हिंदू मुस्लिम फक्त या देश भावनेवर करायचं. काल परवाकडे त्यांनी तर मोठा पराक्रमच केला. त्यांना वंदे मातरमचं 150 वर्ष झाल्याची आठवण झाली. मग 125 वर्ष झाले तेव्हा कुठे होता? 130 वर्ष झाली तेव्हा कुठे होता? वंदे मातरम कोणी घेतलं, कोणी लिहिलं? 1875 साली त्यांनी चट्टमध्ये लिहिलं त्यांनी. आणि त्यांनी लिहिलेलं राष्ट्रगान 1883 साली. त्यावेळेला 7 वर्षांनी रवींद्रनाथ टागोरांनी ते गायलं स्वतः. काँग्रेसच्या भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत वंदे मातरम गायलं जात होतं. तेव्हापासून वंदे राम गातं जात आहे. वंदे मातरम हा राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा मंत्र होता. तेव्हा हेही नव्हते आणि यांची पितृ संघटनाही त्याच्यामध्ये नव्हते. त्यांना आज वंदे मातरम वाटत का? कारण सगळ्या पातळीवर अपयश आलेलं आहे. रोजगारी असू द्या, शेतकरी असू द्या, महिला असू द्या, सगळ्या पातळीवर अपयश आहे. मग ते लपवायचं कसं? तर ही अशा अपुच्या गोळ्या देत राहायचं. तर ते त्यांचं काम सुरू आहे. त्यातनं जनतेला त्यांचं पितळ उघडं पडलं आता आणि ते कळलंय लोकांना. आणि म्हणून त्या दृष्टीनं जनता आता आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. बाकी काय कसे आहेत रंग पालटणारे सरडे आणि कसे विकले जातात ते लोक रोज पाहतात.